बिग बॉस मराठी सीझन 6चा 13वा आठवडा म्हणजे तन्वीच्या स्वप्नांचा 13वा होता यार. मला इतका त्रास होत होता माहितीये, खरंच खरंच मला खूप त्रास होत होता. म्हणजे ती तिची तिची तिच्या ट्रॉफीकडे चालली आहे, मस्त आपली तिची तिची ती ती चाललेली आहे आणि तुम्ही लोक किती विघ्नसंतोषी आहात यार. तुम्हाला काहीतरी खोडा घालायचाच आहे, जाऊ द्या ना, ती एवढ्या स्मूथली चाललेली आहे तिकडे. तर काय तुम्हाला एवढा आनंद मिळतो यार, तिच्या डोळ्यात एवढे अश्रू येतात, सगळे जण टपून बसलेले आहेत. आणि एस्पेशली कोण माहितीये, माझी बेबी आत्या. गेल्या 2 आठवड्यापासून माझ्या घरी माझी एक बेबी आत्या आली राहायला. बेबी आत्याचा थोडक्यात इंट्रो तुम्हाला देते. ही अशी ना की तिला दुरूनच काहीतरी काळा बेरा असेल ना, तर त्याचा लगेच तिला असा सुगावा लागतो. फ्रीज उघडला की तिला कळतं की भाज्या या किती दिवसांपूर्वीच्या आहे, कुठली भाजी ताजी आहे, कुठली आधीची आहे, कुठली 3 दिवसापूर्वीची आहे, हे सगळं तिला बघून कळतं. डायरेक्ट असं ती एक्सरेस काढते. त्यामुळे जेव्हा असा बघाबघीचा कार्यक्रम असतो ना, की कुठला तरी नवरा मुलगा मुलगी चहा पोह्यांचा जो कार्यक्रम असतो, तिथे माझ्या बेबी आत्याला ना माझ्या फॅमिली मेंबर्स हमखास नेतात. तिला त्या शब्दांच्या आणि जे दिसतंय त्याच्या पलीकडचं तिला काहीतरी कळत असतं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मला ते अजून काय एवढं माहिती नाही, पण असं तिचं म्हणणं आहे की तिला असं त्याच्या पलीकडचं जाऊन कळतं. तिचे इंट्युशन्स खूप स्ट्रॉंग आहेत, म्हणून तिला या अशा प्रसंगी हमखास नेतात की जे नुसतं वरवरचं जे दिसतंय ना, त्याच्या पलीकडे एक जी स्टोरी चाललेली आहे ती काय आहे बरं, असं हे एक ती इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, तिला ते कळू शकतं. तर तिचं काय अनालिसिस आहे हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर बेबी आत्याचं काय म्हणणं आहे आणि या बेबी डॉलचं काय म्हणणं आहे, मागचा आठवडा आणि हा 13वा आठवडा, हे आता आपण जाणून घेणार आहोत. या आठवड्याची सुरुवात झाली होती कुठे ना कुठे कोर्टने. काटा ग्रुपमधले प्रत्येक जण कुठे ना कुठे कुठे ना कुठे कुठेतरी असं मला वाटतं की ही असं करते, कुठे ना कुठे तुम्हाला जे बोलायचंय ना ते व्यवस्थित स्पष्टपणे आणि टू द पॉईंट बोला. कुठे ना कुठे वगैरेचं पांघरून घालून काहीतरी बोलू नका. आणि मग म्हणून जेव्हा अनुश्री जे बोलते ना ते ॲरोगंट वाटतं किंवा असं वाटतं यार असं कसं कोणी बोलू शकते, ते ह्याच कारणामुळे. कारण हे असले प्रिफिक्स सफिक्स असे ती जोडत नाही तिच्या अनालिसिसला. कुठे ना कुठे कुठे ना कुठे. आता ती जी काय एक जोडी बनवली होती तन्वी आणि रेवाची, खरं तर आधीपासनं वाईल्ड कार्ड सदस्य आणि जे ऑलरेडी घरात आहेत त्यांच्यामध्ये एक गिव्हन असा एक क्रायटेरिया आहे की वाईल्ड कार्डना जे काय आहे ते अल्टिमेट त्यांना सॅटिस्फॅक्शन हे मिळू नाही द्यायचं. कारण की आधीपासनं हे एवढे झगडतायत आणि हे करतायत. हे जरी खरं असलं तरी सुद्धा जिथे मुळातच एक अशी व्यक्ती आहे की जी या पूर्ण थ्रू आउट जर्नीमध्ये हार्डली क्वचित केव्हा तरी नॉमिनेट झाली असेल, तर तिची जोडी या अशा व्यक्तीबरोबर बनवली. मला ते काही एवढं रॉंग नाही वाटलं. बेबी आत्याला फार ते ऑड वाटलं. मला काही नाही, बेबी आत्याला ते फार ऑड वाटलं की अरे ही काय तुलना होऊ शकते का. ती डायरेक्ट म्हणली यांची काय तुलना होणार आहे बरं. एक एवढी बोलणारी आहे आणि एक जी आहे तिचा मराठीचा स्ट्रगल आहे. तरी सुद्धा असं मला वाटलं की रेवाने ट्राय केलं, बऱ्याच गोष्टी समोर आल्या. आणि जो मेन उद्देश असू शकतो अशा प्रकारच्या टास्क मधला की जेव्हा आपापसातच 2 कोंबड्यांना भिडवायचंय, तर त्याचा जो मकसद असतोय की त्याच्यानंतर क्लॅरिफिकेशन यावं. तू हे का केलंस, असं का, तुला खरंच असं वाटतं का, हे काय, हे तर काही घडलंच नाही. कारण मुळातच आता बिग बॉसचा गेम हा आत्ता कुठे असा करवट घेतोय, अशी कूस बदलायला लावतोय, तेवढ्यात आता असं होऊनच जाणार आहे. एवढ्या लेट एकमेकांना आरसे दाखवणं हे ग्रुपमधलं जे सुरू आहे काटा ग्रुपचं, त्याचा आता काहीही उपयोग नाहीये. कारण ती सगळी लोक ना आता खूप सुखावलेली आहेत. ती त्यांच्या कम्फर्टमध्ये आहेत आता, की बाबा आम्हाला कळतंय आता, ते त्या ड्राम्यामध्ये एवढी सरावलेली आहेत सगळीजण की आम्हाला कळतंय आता की जरी डिफरन्सेस असले ना त्याच्याविषयी काही वाच्यताच करायची नाही, काही त्याला स्पर्शच करायचं नाही. कशाला? कारण की जर का सगळं भागतं आहे, आपण पुढे पुढे जातो आहोत, आपण सेफ आहोत, आपली युनिटी आपली दिसतीये वगैरे, हे सगळं जर का होत असेल तर कशाला ते एकमेकांशी भिडायला जाणार आहे, त्यातनं साध्य काय होणार आहे. त्यामुळे जे काय हा कुठे ना कुठे कोर्ट उभारला होता, कुठे ना कुठे असं वाटत होतं की त्याचं काही मजा येण्यात होती, अशी येण्यात होती मजा, पण ती काही फारशी आली नाही. आता रेवा सगळं एवढं तिला बोलली होती तन्वीला की काय वाटतं ते, काय जे काय गोष्टी वाटल्या ते बरोबरही होत्या. इव्हन तन्वी सुद्धा रेवाबद्दल जे बोलली ते सुद्धा बरोबरच होतं, त्याच्यात काही चूक नव्हतं. पण त्याने नंतर काय साध्य काहीच नाही झालं. नंतर अगदी रडणं बिडणं झालं, हे झालं, काही झालं की करतात वगैरे, जर सगळं खूप झालं की नाही तू स्ट्रॉंग राहा, तू स्ट्रॉंग. अगं ती निगरगट्ट आहे, हे मी नाही, बेबी आत्या बोलली. तन्वी निगरगट्ट आहे. तिचे कनेक्शन हे खरंच प्रत्येकाबरोबर, ती काय असं हे नाहीये, दीपाली नाहीये. ती सुद्धा एक वेगळी अनुश्रीचाच टाईप आहे की जिथे ती जे बोलली होती की मी इथे नात्यांचा उत्सव करायला नाही आलेले आहे, ती एक्झॅक्टली तेच आहे. पण तिला नंतर कळलं की नात्यांच्या उत्सवाची शाल जर का आपण पांघरून राहिलो तर कसं आपण अगदी छान मस्त असे पुढे पुढे जाऊ, सगळं व्यवस्थित होतंय. त्यामुळे रेवा, तुझ्याशी तिची अटॅचमेंट अशी काही खूप खूप कमाल किंवा काय असं काही नाहीये. किंवा मला असं वाटतं की जर का तुझी अटॅचमेंट एवढी आहे तर तुम्ही एकमेकांना कन्फ्रंट करू शकला पाहिजे, एकट्यात तरी ॲटलिस्ट. तर कसे होते, माझी बेबी आत्ता काय म्हणाली माहितीये का, तन्वीचे मुद्दे हे ना हे सगळे विकेंडच्या एपिसोडचेच मुद्दे होते. कारण अर्थातच विकेंडला इतके छान पीपीटी मिळत होतं तिला की कसा तिचा गेम स्ट्रॉंग आहे, कसं तिच्यामुळे इतर लोकांना फायदा झालेला आहे, कसं ती एक व्यक्ती म्हणूनच खूपच एकदम हे आहे, कसा ती सगळा बॅलन्स राखते, कसं तिने तिच्यामध्ये आहे क्षमता की ती गेम पलटवू शकते. कारण तन्वी या गेममध्ये उतरल्या की मग बाप रे, काही खरंच नसतं बाकीच्या लोकांचं, तुम्हाला सांगते. हे सगळं बेबी आत्या म्हणत होती माझी की हे सगळं स्क्रिप्ट तिला विकेंडला वगैरे जे काय आहे तर तेच सगळे मुद्दे तिथे म्हणत की माझ्यामुळे तू जिंकलेली आहेस टास्क. म्हणजे
आत्तापर्यंत कुणाची अशी बिशाद होती बोलायची की माझ्यामुळे तू हा टास्क कम्प्लिटली जिंकलेली आहे. एखादा ग्रुप टास्क असतो आणि त्यांच्या ह्याच्या वेळेस तो रेवाने सुद्धा यार केवढं आटापिटा केलेला आहे. माझ्यामुळेच तू जिंकली आहे. यू नेव्हर नो. तुझा उपयोग झाला का? डेफिनेटली झाला आहे. पण तुझ्यामुळेच ती जिंकलेली आहे हे म्हणणं हे इनफ अहंकारी आहेच आहे. आणि त्यात ते असं व्हेरीफाईड म्हणणं आहे ना, म्हणजे त्याच्याविषयी कोणी काय बोलणार आहे दुसरं. त्यामुळे तो पॉईंट अगदीच गृहीत धरला जाऊ शकतो आणि ते तसंच झालं. तन्वीचं असंही म्हणणं होतं की रेवा पुढे गेली ती फक्त काट्यामुळेच पुढे गेलेली आहे. हे खरंही असू शकतं. लाईक आय सेड की ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये गेम शोमध्ये या प्रकारच्या कुणा एका ग्रुपमध्ये आहे म्हणूनच ती व्यक्ती पुढे गेली किंवा म्हणूनच असं असं एकतर्फी असा फायदा कधीच कुणाला होत नसतो. तुम्ही ती एवढी लटकत होती यांना राकेशला आणि हे ते तिचा जो काही टाइमपास चालला होता आधी इट वॉज ऑल अबाउट जस्ट राखी, राकेश आणि रेवा. इव्हेंच्युअली तुम्ही तिच्याशी सगळं खूप झाली, मैत्री झाली आणि तुम्हाला पण नंबर्स मिळत होते. तुम्हाला एक अक्षरशः म्हणजे तुम्हाला एक कार्यकर्ता मिळत होता, तर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी त्याला घेतलेला आहे तुमच्या ह्याच्यात आणि इन्क्लुडिंग एव्हरीवन. म्हणजे काय फक्त तन्वीचा हा माइंडसेट असेल असं मी मुळीच म्हणत नाहीये. दीपाली असेल, राकेश असेल, येस या सगळ्यांना काय नंबर्स नको होते का? बरं रेवा ही तशी मला व्यक्ती म्हणून असं वाटतं की ती चांगली असणार आहे. कारण की का ते पुढे सांगते म्हणजे मी तुम्हाला, पण ती व्यक्ती म्हणून चांगली असणार आहे असं मला वाटतं. रेवा एक दिसायला छान आहे, वागाय बोलायला ती तशी एरवी जे काय आहे ती ऐकून घेते, शांतपणे बोलते वगैरे सगळं तिच्यामध्ये आहे. तर तिचा प्रेझेन्स काही असा खटकणारा किंवा असा ह्यांच्यावर उलटेल असं काहीच नाही ना. सगळं आल्हाददायक वातावरण आहे रेवा म्हणजे. तर मग तुम्ही सुद्धा तुमच्या स्वार्थासाठीच तिला हे केलेलं आहे आणि म्हणूनच तुमचा गेम सुद्धा वेगवेगळ्या टास्कमधनं जेव्हा नंबर्स काउंट होतो तेव्हा तुमच्याविषयीचं मत हे ते तुम्ही वाचत जे गेलेलं आहात ते सुद्धा या एका व्यक्तीमुळे असूच शकतं. कारण की ह्याच्यामध्ये नंबर मॅटर होतोच. तर आमच्यामुळे तू फक्त पुढे गेलेली आणि रेवाने नंतर ह्याच्याविषयी काहीच न कन्फ्रंट करणं. तुमच्यामुळे मी पुढे गेलेले नाहीये, फक्त तुमच्यामुळे मी गेले नाहीये, मी स्वतः सुद्धा झटले आहे हे सांगणं जास्त महत्वाचं आहे ना की तू प्रभू 2.0 होणं. अरे कुठली मैत्री आणि मैत्री ती ठेवा साईडला. जेव्हा तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावर येतं तेव्हा तुम्ही कसं नाही बोलू शकत काहीच. राकेशने सुद्धा या आठवड्यात एकच पालुपद लावून ठेवलं तर मला 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 बोलायचं आहे, मला मला बोलायचं आहे, मला बोलायचं आहे तिच्याशी. मी बोलणार आहे पण आहे तिच्याशी, मी बोलणार आहे. हो असं कसं, हे सगळं राकेशने एक पालुपद लावून ठेवलेलं होतं. पण एकदाही तो ऍक्च्युली जाऊन स्पष्टपणे बोलणार नाही. हे मी बोलणार आहे, ते मी बोलणार आहे, असं मी तिला सांगणार आहे, तसं मी तिला सांगणार आहे. की तिचंही चुकते. कुणीही कधीच तो जाऊन बोलला नाहीये त्याला जे ऍक्च्युली वाटतं ते. राकेशचा अगेन मला हा प्युअर गेम वाटतो. तो एका पॉईंटला बोलला होता की मी आता काटा जी आहे तर ती डिझॉल्व्ह करतो आहे आणि त्याच्यानंतर फॅमिली वीक झाला, सगळं सांगितलं, काटाचं सगळं आरत्या शाल आणि श्रीफळ देऊन सगळं त्यांचं काटा 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 केलं. त्यामुळे मग ते गेम डिझॉल्व्ह करण्याचा काही आलाच नाही संबंध. त्याच्यानंतर जेव्हा फायनली तन्वी आणि रेवा बोलत होत्या तेव्हा तन्वी काय स्टेटमेंट्स करत होती की प्रभूमुळे मागे राहून माझा गेम खराब झालाय. ज्याचा गेम तू खड्ड्यात घातलेला आहेस ती व्यक्ती बाहेर आहे. त्याचाही याच्यामध्ये दोष आहेच आहे. मी तर म्हणेन की 80% दोष त्या प्रभूचाच आहे. पण हे कुठलं एक रिव्हर्स एक आहे, हे कुठलं स्ट्रेंजर थिंग्स आहे, एक अपसाइड डाऊन एक कुठलं आहे, हे कुठलं डिल्युजन आहे हे. त्याच्यानंतर मग दीपाली आणि तन्वीचं डिस्कशन सुरू होतं की ज्याच्यामध्ये दीपाली खरं तर सहज बोलली यार. सहज तिने पहिल्या आठवड्यातलं सहज ते सांगितलं की कसं ना तुम्हाला म्हणायचीच की चल ना काहीतरी भांडण काढून चल ना हे कसं. आता माझा याच्यावर विश्वास बसला की दीपाली अतिशय मनमोकळेपणानेच ते बोलत होती, सहज म्हणून टाइमपास म्हणून. पण माझी बेबी आत्याला खात्री होती की एवढ्या सहजासहजी अगदी सहज म्हणून असा विषय हा काढणं शक्यच नाही असं बेबी आत्याला वाटलं. कारण की कसं आहे ना, म्हणजे नंतर दीपाली खूप वेळा म्हणत होती की मला वाईट वाटलं की तू मला वोट नाही केलंस आणि हे केलं. हे तिला वाईट वाटलंच होतं, वाईट तर तिला वाटलंच होतं ते. आणि त्याचा इफेक्ट हा असा होऊच शकतो. आता त्याच्यानंतर काय झालं फक्त की ओव्हरऑलच एक सतत तलवार काढणं जे असतं तन्वीचं, की कॅरेक्टर काढली तलवार, मग हे ते काढली तलवार आणि ओव्हर रिॲक्शन, प्रत्येकाची ओव्हर रिॲक्शन. का? कारण की स्वतःच्या मनातच ते स्वतःला कुठेतरी माहिती असतं, स्वतःला ते खात असतं की हे कसं वाटेल, हे आपण बोललो तर होतो समजा, पण मग ते बाहेर आल्यानंतर कसं दिसेल, काय दिसेल, हे ह्याचा एक अति परफेक्शन अपेक्षा स्वतःकडनं करणे, ह्याने ती अजून जास्त त्या सगळ्या गोष्टी तिच्यावरती बॅकफायर झाल्या. त्रागा सगळा तिने केला, आरडाओरडा तिने सुरू केला, शांतपणे ती हँडल नाही करू शकली आणि याचं ब्लेम ती अर्ध्याहून अधिक काय ऑलमोस्ट गुरुवारपर्यंत ती त्याचं ब्लेम जे काय ते सगळं दीपालीवर टाकत होती. पण काल अचानक शेवटी काय झालं की तिने लगेच अनुश्रीची बाजू काढून तिला सांगितलं की अनुश्री तू माझ्याकडे आली होतीस तेव्हा मी तुला आमच्यातलं काही सांगितलं का? नाही सांगितलं. हा फरक आहे माझ्यातला. म्हणजे मग फायनली दीपालीने जे काय शेअर केलं तर त्याच्यावरती तिने केलं की त्याच्यामुळे हा सगळा विवाद झाला आणि त्याच्यामुळे कसा सगळा प्रॉब्लेम झाला. पण सुरुवातीला मी जो आरडाओरडा केला दॅट वॉज अन ओव्हर रिॲक्शन. त्याच्यामुळे हो मी खरंच कदाचित ते मी अवॉइड करू शकले असते, नको करायला पाहिजे होतं, हे ह्याच्याविषयी काही आधी जबाबदारी नाही. आधी
ब्लेम ढकलणे. काटा ग्रुपमध्ये सो कॉल्ड जे काय दीपाली आणि तन्वीमध्ये हे भांडण झालेलं होतं, तर त्याच्यानंतर राकेशने काय हे डोकं लावून काय काय त्याने खाल्लं होतं त्या दिवशी रात्री, काय प्यायला होता तो, की तो राखीजवळ आला हे सांगायला की तू त्यांना आता काही बोलू नकोस, ते आता भयंकर डिस्टर्ब आहेत, भयंकर. अरे काय कुठलं डिस्टर्ब यार, काय काय घडलंय असं डिस्टर्ब व्हायला मोठं. हे किती आणि म्हणजे माकडाच्या हाती शॅम्पेन दिल्यासारखं आहे की राखीला जाऊन सांगणे की काहीतरी करू नको. अर्थात ती तेच करणार आणि प्लस तुझी ही जी डिमांड आहे तर ती किती अनरिझनेबल आहे. आत्तापर्यंत आजूबाजूला झालेल्या गोष्टींच्या बाबत मत व्यक्त करणं, त्याच्याविषयी काहीतरी बोलणं किंवा हे करणं हे कॉन्स्टंटली सुरूच असतं. ह्यांना का आता ह्यावेळेस स्पेअर करावं का, तर हे यांच्यातले चुटुरपुटूर वाद हे यांच्याच्याने सगळे सॉर्ट नाही झाले म्हणून कशाला. आणि तुम्हाला तुमच्या अरे किती लोक आहेत असे तुमच्या ऑपोजिट, आता 3 लोक आहेत इन मीन, काय अख्खा मोठा ग्रुप नाही की तुम्हाला तुमच्या घरातल्या भानगडी ज्या आहेत त्या त्यांच्यासमोर नाही आणायच्या. एका घरात राहून तुम्ही कसं एक्सपेक्ट करता की तुमच्या झालेल्या वादांचा फायदा हा ते घेणार नाहीत, त्याच्याविषयी ते काही बोलणार नाहीत, असं का होईल. तर नंतर आला तिकीट टू फिनालेचा टास्क. आता साधारणपणे माझी जी काय रिॲक्शन होती हा तिकीट टू फिनाले टास्क बघताना ती साधारणपणे सेम होती. आतमधली जी काय लोक बसलेली होती कन्फेशन रूममध्ये आणि बघती तशीच होती की ओ प्रश्न आला, ओ उत्तर काय, आपण कॅल्क्युलेट करतो, हे करतो, कमॉन यार खेळ राकेश, नको आत्ता गिव्ह अप नको करू राकेश वगैरे, हे सगळं साधारणपणे हे सगळंच वाटतं यार. कारण की तो टास्क जो काय होता तर त्याच्यामध्ये असं काही कुणाला मिळू नये किंवा असं आपल्याला काही अगदी वाटत नाही जेव्हा तो सुरू असतो तेव्हा. तर त्यामुळे मग सगळ्या त्याच सेम रिॲक्शन होत्या. तर आता राकेशने एक फाईट दिली आणि त्याने तो कम्प्लीट केला टास्क आणि गुड थिंग. त्याच्यानंतर तन्वी आली, तर तन्वी टास्क खेळत होती, तर तेव्हा असं वाटत होतं की ओ माय गॉड, हिला सगळं लक्षात आहे, किती कमाल आहे यार, किती भारी ती जाते आणते सगळ्याची उत्तरं तिला अगदी पाठ आहेत, सगळं व्यवस्थित, सगळ्याची उत्तरं तिला आठवत आहे, ते होत आहेत, सगळं ती करते व्यवस्थित. त्यामुळे मी तर पहिली रिॲक्शन माझी असते की कमाल यार, भारी खेळली आहे, नो मॅटर व्हॉट, ती खेळली आहे चांगली. पण माझी बेबी आत्या सगळा टास्क झाला कम्प्लीट, ती बघत होती आणि मग नंतर तिला असं झालं की एक मिनिट सी कसं असतं ना की तुम्ही खोटं तोंडाने बोलू शकता, एक्सप्रेशन वाईज हे करू शकता, पण असा एखादा टास्क की जिथे एकतर एवढे कॅमेराज पॉइंटेड आहेत आणि दुसरी गोष्ट तुमची बॉडी लँग्वेज जी असते ना ती खूप गोष्टी सांगत असते आणि ती सुद्धा तुमच्या वशमध्ये असणं, ती सुद्धा तुमच्या कंट्रोलमध्ये असणं, हे खूप बाप लोकांना जमतं. सगळ्यांचं याचं बस किती बात नसते. तर त्यामुळे हे काही गोष्टी ज्या अशा असतात ना की त्या तुम्ही अशा दिसण्यात अशा प्रूव्ह नाही करू शकत, बट यू कुड स्मेल की काहीतरी इकडे हे आहे, कुठेतरी पाणी मुरतंय. आणि हेच माझ्या बेबी आत्ताला जाणवलं की हे दिस इज टू गुड टू बी ट्रू, हे असं होऊ नाही शकत. बरं ह्याच्या आधी कधी कुणीच असे टास्क परफेक्शनने कम्प्लीट केलेत का? केलेले आहेत, बऱ्याचदा केलेले आहेत. असं काही ते अशक्यप्राय गोष्ट तिने केलेली आहे का? नाही केलेली. की बाबा असं कोणी जिंकूच नाही शकत, कुणाला बरोबर उत्तर माहितीच असू नाही शकत, असं कधीच नाही होत. बट शब्द दृश्य म्हणजे जे घडत असतं त्याच्या पलीकडे जाऊन जे आपल्याला एक फिलिंग असतं ना, एक इंट्युशन असतं ना, तर ते माझ्या बेबी आत्याला येत होतं. त्यामुळे मी तिला म्हटलं की अगं असं काही नाही आहे, असं काहीच नाही आहे, व्यवस्थित कोणीतरी एक मेहनतीने टास्क जिंकलेलं आहे. तन्वी किती छान खेळलेली यार, तिचं क्रेडिट तिला द्या. आणि हे काय आहे, बेबी आत्या काय झाली, अजून किती किती लोकांना सेम गोष्टी जाणवल्या. मी चाटच पडले की तिला जे वाटलं तेच खूप जणांना वाटलं की अरे ही उत्तर लावून झाल्यानंतर बघतही नव्हती राईट रॉंग किंवा काय. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे यार, तिला माहितीच असेल ना की हे बरोबर आहे, ती कशाला वेळ घालवेल त्याच्यात, दोन सेकंद तरी ती त्याच्यात कशाला घालवेल. किती चांगल्या प्लेअरचं लक्षण आहे. इतक्या लोकांना असं सिमिलर कसं वाटलं, माझी बेबी आत्या कोणाशी बोलली पण नव्हती या बाबतीत, तरी सुद्धा खूप जण सेम बोलले. आता तुम्हाला रिवाइंड करून ना एका बर्थडे पार्टीमध्ये नेते. हे पाही मी आहे, माझ्या डोळ्यांवरती पट्टी बांधतायत आणि बघा आता मी टास्क कसला परफेक्शनने खेळते. आता माझ्यावर जळणारे म्हणतील की मला ना त्या पट्टीतनं दिसत होतं. मग नंतर आला होता सापशिडीचा टास्क, जो बघून ना मला एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. मला काय आठवलं माहितीये, टटांग 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 ओ मिनिस्टर, ह्या रंगाच्या 5 गोष्टी आणा, आतमध्ये जाऊन प्राणी ओळखा, हे करा. मला खरंच असं वाटलं की एकतर टास्क तो पपलू होता, त्याच्यामध्ये लोकांना मराठी वाईट त्यांचं, त्याच्यामध्ये त्यांना प्राणी कुठला काय ते ओळखता येणं, आणि सुरुवातीला तर टाइमपासच करत होते. अनुश्री आणि दीपाली नसते ही ये करण्यातच त्यांचा वेळ जात होता. का सिरियसली खेळत नव्हते मला काही कळलं नाही. मग नंतर हळूहळू कुठेतरी ते कुठे ना कुठे तो गेम सिरियसली खेळायला लागले. आणि एकंदरीतच ना ह्या मुलींचा ओरडण्याचा काय सीन आहे, का ओरडतात, का तुम्ही गिगल करता, का तुम्ही
राखी मला या आठवड्यामध्ये ना विशेष इरिटेट झालेलं आहे. म्हणजे चांगलं खेळतीये, चांगलं ती जसं अनुश्री म्हटली की ती तिला बोलण्याची पद्धत माहिती नाही आहे, ती शब्द चुकीचे वापरते, पण ती ॲक्च्युली एक्सपोज करते. दॅट इज ट्रू. आणि जेव्हा करायचं तेव्हा ती करते. ती जेव्हा व्यवस्थित बोलायचं असतं ना टू द पॉईंट तेव्हा ती बोलते. हे कुठे ना कुठे वगैरेचे सहारे तिला लागत नाहीत. पण ते बाहेरच्या गोष्टी काढणं, फॅमिलीवर जाणं आणि ते तंगबली, ते मला इतकं बोर झालं ना. ते ती का का करत होती. म्हणजे मला खरंच पर्सनली तिच्याविषयी राग येत होता राखीचा, की ती का रुईन करते. म्हणजे जर का तिच्यात पोटेन्शियल आहे चांगल्या प्रकारे खेळायचं, तर केवळ ते असं हॅपनिंग ठेवण्यासाठी यातलं वातावरण म्हणून ती ते का करायला जाते. आणि प्रेडिक्टेबल झालं ना, म्हणजे ज्याच्याविषयी तू शिव्या खाल्लेल्या आहेस तेच पुन्हा तुला का करायचंय. आणि ऍक्च्युली विशाल आणि तिचं जेव्हा ते सगळं घडलं की तिने हळद फेकली विशालवरती, मला पण असं वाटलं बघताना की विशाल कुठेतरी तिला कुठे ना कुठे विशाल तिला हे करत होता, उचकवतच होता. आणि जे अनुश्री सुद्धा त्याला बोलली, ज्याचा त्याला राग आला, बिकॉज ते तसं होणारच होतं की अनुश्रीने त्याला सांगितलं की अरे खरंच अशा प्रकारे फ्लो घडतो आहे की तू तिला इग्नोर नाही करत आहेस, तू तिला बढावा देतोय. आणि ते तसंच घडलं. सो पहिल्यांदा असं झालं असेल मला असं वाटतं की राखीच्या बाबतीत विशालने एवढं नीट ते हँडल नाही केलं. तिथे तो चुकला, त्याने ते जरा चिघळवलं प्रकरण. मग आला बिग बॉसचा बर्थडे बाश, ज्याच्यामध्ये झाला तन्वीचा पर्दाफाश. एवढा आनंद मला नाही झाला, बेबी आत्याला झाला. तिला असं जाणवलं की फायनली कंटेस्टंट्सनाच एवढं स्वावलंबी बनवलंय ना बिग बॉसने की आता तेच बरोबर एक्सपोज करायला लागलेले आहेत इतर कंटेस्टंट्सना. भलेही शेवटाकडे आलेलं असो, पण आता कसं ते स्वतःहून करतात, त्यांच्या हातून येते ते. बिग बॉसने त्यांना खूप आत्मनिर्भर बनवलेलं आहे, त्यामुळे आता ते त्यांच्या हातून झालंय. इतक्या मल्टी लेवलला गोष्टी इरिटेट होत होत्या ना मला तन्वीच्या, की सगळं हे झाल्यानंतर झालं तुझं. अरे म्हणजे तिकडे जर का कोणी सांगत असेल तुझ्याविषयी, आणि अनुश्रीचं मला अतिशय ती गोष्ट आवडली की ती अतिशय शांतपणे, व्यवस्थित, डिग्निटीने, तिचा ॲरोगन्स जो एरवी कधीतरी बाहेर येतो तर तो बाहेर येऊ न देता ती जेन्युइनली तिला जे वाटतंय ना ते ती तिथे सांगत होती. आणि कधीपासून डोक्यावर बर्फ तेवढी ही मेडिकल कंडिशन झालेली आहे. काही म्हणजे तुम्ही क्षेपणास्त्र काही चेपवाल, कुठलीही गोष्ट कुठेही लावाल आणि त्याचं भांडवल कराल. मी आता, तो माझा भाऊ आहे, तो त्याला मी दादा मानते, म्हणजे मी काय सतत त्याच्या पुढे मी काय दादा दादा करत फिरू, राखी बांधू. एक्झॅक्टली तू हेच केलेलं आहेस. राखी बांधली नाहीये, पण एक्झॅक्टली हेच केलेलं आहे. अतिरेक केलेला आहे, माझा दादा. हे इतकं कॉन्ट्राडिक्शन आहे की जी व्यक्ती आधी मोठ्या तोऱ्यात सांगते ना की मला उत्सव नात्यांचा नको, त्याच्यानंतर जर का तुझी नाती बनलेली आहेत आणि हे सगळं झालेलं आहे ना, तर हे कॉन्ट्राडिक्शन तुला जस्टिफाय करावंच लागणार आहे की हा चेंज तुझ्यामध्ये कसा आला, कुठून आला. बरं, आणि मग जेव्हा तुला ते सांगायची वेळ येते की तुझी नाती बनलेली आहे, तेव्हा तू म्हणतेस की ह्याच्याशी माझं नातं नाही बनलेलं आहे, त्याच्याशी बनलेलं आहे, प्रभूशी बनलेलं आहे, ह्यांच्याशी नाही बनलेलं. हे एवढं कॅटेगराईज करणं तुझ्याच ग्रुपमध्ये, ज्यांच्यासोबत तू त्यांचा अगदी कुठला रिझल्ट लागायचा असला की अगदी हात धरून बसते दीपाली ताईचा, एवढं सगळं करते, हे कुणालाही हर्ट होऊ शकतं. आणि मी हे मुळीच म्हणणार नाहीये की दीपाली कधी तन्वीविषयी मागे काही बोलली नाहीये का, तर येस ती बोललेली आहे, तिला सुद्धा तन्वीच्या गोष्टी खटकायच्या. पण हे सुद्धा पाहिलेलं आहे की तन्वी वाटेल तसं दीपालीवर ओरडली आणि दीपालीने ते सहन केलेलं आहे. दीपालीने ते का सहन केलं ह्याच्या मागचं कारण आता हे असूच शकतं पार्टली की दीपाली तशी आहे स्वभावाने, आणि हे पण आहेच की त्यांना ते काटा ग्रुपला जे काय एक ऑस्कर द्यायचा होता, बेस्ट ग्रुप इन द वर्ल्ड, तर तो त्याच्यासाठी हे सगळेजण वाटेल त्या लेवलला गेलेले आहेत. हे अनरिझनेबल कॅटेगरायझेशन जे आहे की म्हटलं तर रडायचं रेवासाठी की ती माझी किती चांगली मैत्रीण, नंतर म्हणायचं की नाही नातं म्हणजे दादाचं वगैरे, पण मैत्री किंवा हे वेगळं, माझं तुझ्याशी कनेक्शनच नाही. दिस इज सो कन्फ्युजिंग. आणि एक आवडलं अनुश्रीचं की तिचं म्हणलं की कसं ना, म्हणजे असं असं कसं शक्य आहे की एवढं तू अगदी परफेक्शनने वागते, काय असं कसं शक्य आहे. हा तिने असा एक भाबडा येट लॉजिकल येट व्हेरी नॅचरल प्रश्न तिला विचारला. तू मला बोलूच नाही देते, अगं तू मला काही बोलूच नाही, तुला व्यवस्थित चान्स मिळत होता बोलायचा आणि तू बोलत सुद्धा होती. आणि त्याच्यानंतर बघ किती चिडले मी आता. अरे तू चिडली, तू तुझ्याने चिडलेली आहे, दॅट इज युअर प्रॉब्लेम. तू चिडली म्हणजे बापरे आम्हाला तर वाईट वाटून घ्यायचंय का आम्ही दीपालीने, की किती मी वाईट आहे यार, मी तिला चिडायला लावतीये, किती वाईट आहे हे. आणि तिला जे वाटतंय ना तन्वीला की अचानक भयानक का यांना मिरच्या झुमल्या, अचानक भयानक कसे काय मी वाईट ठरते आणि करते, कारण की आम्ही त्यांना हे जे काय वाटतं की तू फेक आहे हे खूप आधीपासून सुरू आहे, आम्ही ते ऐकत आलेलो आहे. आतमध्ये कायम नॉमिनेट करण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी कधी असे निकषच दिले गेले नाहीत, किंवा कायम निकष असेच असायचे की कोण सदस्य वीक आहे, कोण दुसऱ्यावरती डिपेंडंट आहे. कधी चान्सच नाही आला तुझ्या पुढे येऊन अगदी त्या सगळ्या गोष्टी बोलायचा. कुठून बोलणार आहेत ते. थिअरी माहिती आहे ना अशी एक की तुम्ही समजून घेऊ शकाल कदाचित जर का तुम्हाला मुलं असतील तर, की समजा दोन भावंड असतील तर त्यांच्यामध्ये स्पेशली टीनेजर्स किंवा असे काही असताना समजा त्यांच्यामध्ये सतत एक तुलना होत राहिली आणि कायम एकाचंच कौतुक होत राहिलं दुसऱ्यासमोर, तर ते कौतुक कितीही व्हॅलिड असलं तरी सुद्धा दुसऱ्या भावंडाला त्या व्यक्तीविषयी चीड वाटायला लागते. त्यामुळे तो जो बॅलन्स असतो ना तो राखावाच लागतो. आणि ह्याच्यासाठी बऱ्याच आईवडिलांचा आटापिटा चाललेला असतो, तारेवरची कसरत असते ती, की आपण एकाच व्यक्तीला चुकून फेवर तर नाही करत आहोत, किंवा एका व्यक्तीची इमेज दुसऱ्या पुढे हॅम्पर होण्यासाठी आपली तर कृती काही कारणीभूत नाही आहे ना. मला असं वाटतं की ह्या सीझनमध्ये हेच झालेलं आहे की
तन्वीच्या चांगल्या बाजू ज्या काही सांगितल्या गेलेल्या आहेत तर त्या काही चुकीच्या होत्या का, तर नाही. वेळोवेळी ज्या काही सांगितल्या गेल्या त्या बरोबरच होत्या. पण व्यक्ती म्हणून आणि प्लेयर म्हणून हे काटा ग्रुपमधल्या लोकांचं कायम इतकं कौतुक केलेलं गेलेलं आहे की खूप दोन्ही स्तरावरती, की हे व्यक्ती म्हणून पण कसे बरोबर असतात आणि हे प्लेयर म्हणून तर म्हणजे माशाल्लाह, काही दुसरं हेच नाही. आणि इकडे असं झालं की वेळोवेळी कौतुक केलं गेलेलं आहे, पण एक प्लेयर म्हणून केलं गेलं की हां तुम्ही इंडिव्हिज्युअल प्लेयर, तुम्ही हे आणि तुम्ही ते वगैरे असं सगळं झालेलं आहे. पण आत्तापर्यंत असं कधीच वाटलं नव्हतं म्हणजे हे की जे खरंच जे फक्त पडद्यावरती जे ढोबळपणे जे दिसतं तर त्याचीच वाच्यता फक्त केली जाते, हे असं कधीच नाही मी पाहिलेलं आहे. हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा मी पाहिलं की जे लेयर्स असतात आणि जर का खरोखर लोकांच्या मनात काय चाललं आहे हे पोचवायचं आहे, तर लोक हे फक्त जे पडद्यावर दिसतंय त्याच्यावरनं ते निष्कर्ष नाही म्हणत. लोकांचे हे इंट्युशन्स असतात, लोकांचे ते लेयर्समध्ये जाऊन बघतात, आधी काय केलं ते काय केलं हे कम्पेअर करून आणि मग या सगळ्या गोष्टी सांगतात. तर ती जी गोष्ट आहे ते अड्रेस करणं जे आहे की पडद्याच्या बियॉन्ड काय वाटतं आहे ते जर का पोचवलं गेलं असतं तर ॲक्च्युली विशाल आणि अनुश्री हे व्यक्ती म्हणून सुद्धा कुठे कुठे चांगले व्यक्ती म्हणून आलेले आहेत नकळत समोर. आणि ह्यांचं व्यक्ती म्हणून कुठे कुठे काय काय हुकलेलं आहे हे जर का सांगितलं गेलं असतं तर आय एम प्रिटी शुअर की ह्यांना सुद्धा करेक्शनचा स्कोप मिळाला असता. आणि जे आपापसामध्ये बोलणं जे काय असतं ते किती महत्त्वाचं आहे, नुसतं ग्रुप ग्रुप करून नाचू नका किंवा हे करू नका, ह्या गोष्टी ते सुद्धा बदलूच शकले असते आणि काय तेवढं रॉकेट सायन्स नाही आहे. पण आपण सुद्धा ऑडियन्स म्हणून सुद्धा ज्या एका गोष्टीच्या मागे हात धुवून लागलो ना की तुम्हाला दिसत नाही नेगेटिव्ह पॉईंट्स, आता आम्ही तुम्हाला दाखवतो आणि आमच्याकडे प्रूफ सुद्धा आहेत, आता तुम्ही बघा, हे करा, हे जे आपल्याला ट्रिगर केलं गेलेलं आहे ना, तर हे याच गोष्टीमुळे झालेलं आहे. कारण की तुम्हाला हे दिसत नाहीये का, असं ओढून ओढून लोकांना सांगावं असं वाटतं. माझ्या बेबी आत्याला तर खूपच वाटतं, तेच ती म्हणाली की अरे हे दिसत नाहीये का या सगळ्या गोष्टी. तर जरी असं वाटत असलं की का आपण कायम तन्वीचे नेगेटिव्ह पॉईंट्स हे ठळकपणे मांडतो, का तिच्याच विषयी आपण बोलतो किंवा हे करतो, कारण की ही जुंपवून दिलेली आहे आपल्यामध्येच. लोकांना काय, कुणी बिग बॉसमध्ये कुणीही हिरो झालेलं नको असतं का, असं काही नसतं. त्यांना हवं असतं की कुणीतरी जिंकावं, कुणीतरी टफ फाईट द्यावी, कुणीतरी बाहेर यावं, बदलावं, गेम चेंज करून टाकावं, पलटी मारावी, हे करावं, परखड असावं. लोक वाट बघत असतात. माझं एक वेळ ठीक आहे, मी म्हणेन की ठीक आहे, तुम्हाला समजा वाटत असेल की का मी जेलस आहे, जे की नाहीच आहे, म्हणजे काही संबंधच नाही आहे खरं तर. पण एक वेळ ठीक आहे की मी एक कंटेस्टंट होते आधी, पण एवढी मास ऑडियन्स, एक व्यक्ती की जी समजा एवढी चांगली खेळते आहे, एवढं परफेक्शन आहे, हे आहे, तिच्याविषयी लोकांच्या मनामध्ये तिचं ते खरं न वाटणे, परफेक्शन जे आहे तर ते खोटं वाटणे, ह्याच्या मागे जेलसी असणं हे खूप अनरिझनेबल आहे, इलॉजिकल आहे. विशाल आणि अनुश्री हे जेव्हा बोलले तिथे एकमेकांविषयी त्यांनी सांगितलं, दॅट वॉज सच अ होलसम मोमेंट की त्यांनी आत्तापर्यंत कधीच त्या गोष्टीचा गाजावाजा केला नव्हता. त्यामुळे ती गोष्ट खूप क्यूट वाटली, ती खरी वाटली, ती पोचली. आणि त्याच्यासाठी आपण काही खूप परफेक्शन त्याच्यामध्ये शोधत होतो का? ती व्यक्ती अशाच व्यक्तीविषयी बोलत होती. विशाल अनुश्रीविषयी बोलत होता की जी अनुश्री एक फ्लॉज आहेत तिच्यामध्ये, ती ॲरोगंट आहे, ती तिच्या वागण्या बोलण्याला काही काय म्हणू आपण असं हे नाहीये, तारतम्य कधी कधी नसतं, हे नसतं, ती अतिशय फ्लॉड मुलगी आहे. विशाल सुद्धा हा ॲट टाइम्स अहंकारी दिसलेला आहे, तो मिमी करतो, त्याला आवडतं स्वतःमध्ये रमायला, त्याला मॅन्युप्युलेट करता येतं किंवा हे जसं चांगलं आहे तसंच वाईट सुद्धा आहे. त्याला त्याची चूक दाखवली की तो सुद्धा ते पहिल्या झटक्यात ते मान्य करू शकत नाही. अशी खूप फ्लॉज आहेत दोघांमध्ये सुद्धा आणि जे वेळोवेळी लोकांना सुद्धा दिसलेले आहेत. पण ते फ्लॉज त्या दोघांनी सुद्धा ॲक्सेप्ट केलेले आहेत, म्हणून ते आपण ॲक्सेप्ट केलेले आहेत. कारण खरंच ऑडियन्सला फ्लॉज असण्याची कधीच प्रॉब्लेम नसतो. तुम्ही त्याच्या बियॉन्ड जाऊन काय वागता आहात, ते खरंच दुरुस्त करता आहात का, ह्या गोष्टी लोकांना जास्त भावतात. आणि तेच विशाल आणि अनुश्रीच्या बाबतीत झालं असं मला आणि बेबी आत्याला सुद्धा वाटलं. आणि ऑन द कॉन्ट्ररी काटा गँगनं, ही काटा गँग जी आहे ना, ती मला अशी त्या झेंगाच्या गेमसारखी वाटते. तो झेंगा गेम असतो माहिती ना, अशी ती ब्रिक 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 अशी करायची असते आणि मग एक जण इकडनं काढायची, इकडे लावायची, इकडनं काढायची, इकडे लावायची, पण ती बिल्डिंग पडली नाही पाहिजे. तर ह्यांचं फक्त ते एक ब्रिक ती काढायचा अवकाश होता, एक ट्रिकीवाली ब्रिक जी होती तर ती काढायचा अवकाश होता आणि सगळं खाली कोसळलं असतं, पण ते घडलंच नाही. आणि आता ती लोकं खूप माहीर झालेली आहे झेंगा खेळण्यात की ते थोडं उपर नीचे झालं तरी ते ॲडजस्ट करून घेतात. आणि आय डोंट अंडरस्टँड राकेश असं कसं म्हणू शकतो की माझ्या ग्रुपमधलं मी जिंकलं काय, इतर कुणी जिंकलं काय, मला आनंदच आहे, असं कसं काय, म्हणजे हे तुमच्यातलं ते कसं असू शकतं? किती त्या ग्रुपला तुम्ही घेऊन पुढे पुढे जाणार आहात? ट्रॉफी ही एकालाच मिळणार नाही, तर खरंच ती ट्रॉफी नशी छान छोटे छोटे तुकडे करून ती देऊन टाका. मला त्या दुश्मन 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 बोलण्याचं इतकं डोक्यात जात आहे ना की कुठला दुश्मन, काय नक्की काय असं घडलेलं आहे हे इधर आता आपल्या लक्षात नाही आहे, किंवा ती एवढी मोठी गोष्ट कधी नव्हतीच, तिच्या तरी लक्षात आहे की नाही काय माहिती. दरवेळेस आपला तन्वी म्हणणार की मला विशाल दुश्मन वाटतो कारण माणूस म्हणून मला तेव्हा त्याच्यातल्या गोष्टी कळल्या. कुठल्या गोष्टी कळल्या, काय जाणवलं, तू सांगू शकणार आहेस का? नाही. बाय दी एंड ऑफ द एपिसोड जे काय एक उत्तेजनार्थ समारंभ चालला होता की म्हणजे मला असं होतं ना की ठीक आहे तुम्ही आहात तिथे त्यांच्यासाठी, एकमेकांसाठी सगळं 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 करा, तुम्ही खूप सपोर्ट करा एकमेकांना, पण तुम्ही तुमचे विचार जे काय आहेत त्याच्यावरती पांघरून कसं घालू शकता? कधीतरी टफ फाईट दिली असती एकमेकांना सुद्धा तर जरा बरं वाटलं असतं, पण तसं नाहीच घडलं. आणि रेवा तर कम्प्लीट म्हणजे तिने सरेंडरच केलेलं आहे त्या मैत्रीच्या नावाखाली.
खरंच म्हणजे जेव्हा राखी बोलली की तुला फक्त तिची हाजी हाजी करणं आणि शुगर कोट करून बोलणं हे जरी रेवाच्या स्वभावात असलं तरी सुद्धा तिने तिचं झापडं लावलेली आहेत लिटरली. तिला त्याच्या बियॉन्ड तिचा गेम काय खराब होतोय कसा होतोय हे तिला ते काही दिसतच नाहीये. आणि याला कारणीभूत आता काय म्हणजे साधारण विशालचं मी सांगितलं तसं की विशाल हा अतिशय चांगला प्लेअर आहे आणि म्हणजे एखादी व्यक्ती की जी अशी जरा नॉन महाराष्ट्रीयन आहे जिचे उच्चार वगैरे विनोदी आहेत आणि जी जी सुरुवातीला काही एवढं विशालचं असं एवढं ग्रेट वाटलं असं वाटतं की का हा नुसताच हा बढ्याच मारतोय काही हे नाहीये. पण खरंच त्याने त्याची पर्सनॅलिटी खूप ओपन अप केली सतत वेगवेगळ्या प्रकारे आणि गेम तर तो डोकेबाज आहेच आहे तो, त्यामुळे गेम तर तो ब्रिलियंटच खेळायचा. आणि विशाल आणि अनुश्री मला हे दोघंही तसे मोकळ्या स्वभावाचे वाटतात. म्हणजे हे जेव्हा सगळे टास्क होत असतात एकमेकांविषयी बोलणं सुरू असतं, पार्टीला कोण येणार नाही येणार हे ते काही दोघंही जण अधूनमधून हसत असतात काहीतरी, म्हणजे दुसऱ्या टीममधला असून सुद्धा ते त्याच्यावरती कधीतरी हसत असतात काहीतरी. हा मनमोकळेपणा जो काय आहे ना त्यांच्यातला तर तो खरंच चांगला आहे, वाखाणण्याजोगा आहे तो त्यांच्यातला आणि मला त्यांच्यातली ती क्वालिटी आवडते. अनुश्री ही कुठे कुठे अनुश्रीने माती केलेली आहे, विशालने तर मारामारी करून ती माती केलेलीच आहे आणि त्याचे परिणाम जे काय होते तर ते त्याला भोगावे लागत आहेत आणि त्याने तो शेवटच्या क्षणी का तो त्याने कंट्रोल घालवला खरंच काही कळलेलं नाहीये. पण अनुश्रीने सुद्धा मला असं वाटतं की कधी कधी ते बॉर्डर लाईन ॲरोगन्स जो तिचा आहे तो बाहेर आला आणि ती राखीशी का नडायला जाते मला खरंच कळतच नाहीये की बरं राखीला ती पेटवते आणि दुसऱ्या क्षणी मग जेव्हा राखीला इतरांची नावं घ्यायची असतात तर राखी ती ते लगेच तिचंच नाव घेते. त्यामुळे एक अशी जागा की जिथे ॲक्च्युली राखी वेगळं कोणाचं तरी नाव घेऊ शकते आणि त्या व्यक्तीला एक्सपोज करू शकते, ती जागा अनुश्री स्वतःहून खाऊन टाकते. का तिला अनुश्रीच्या मागे अनुश्रीला का राखीच्या मागे उगाच हात धुवून लागायचं माहिती नाही. एरवीच्या आयुष्यामध्ये जनरल अनुश्री बऱ्यापैकी राखीला टोकत असते, बोलत असते, हे नको करू, तुझा हाच गेम हे करत असते. आय थिंक दॅट इज इनफ. त्या मानाने इतर लोक आहेत बरेच की जे विशेष काही खेळत नाहीयेत किंवा जे जर का तुझं कनेक्शनच नाहीये कोणासोबत किंवा काही हे नाही तर तू इतर कुणाचंही नाव घेऊ शकली असती अनुश्री. पण ती का ते राखीला पेटवते एकदम काय माहिती नाही. राखी पेटली जाते मग नंतर ती अजून तिच्यावरती बोलते. सो असं आहे. राकेशचं मला असं वाटतं की तो हुशार आहे, तो डिसेंट आहे, त्याचा काहीतरी तो एक चार्म जो काय आहे तर तो सुद्धा असेलच त्याचा. पण तो सुद्धा एकीकडे म्हणतो राखीला की मी या सगळ्यांना ओळखतो, पण त्याने ते कधीच ते पत्ते ओपन नाही केले, त्यामुळे ते जरा तो असा गेम जो काय तो साधारण राहिला. दीपाली मला असं वाटतं की तिला आता फायनली खरं तर तिचे डोळे उघडलेले आहेत, पण आता त्या उघडलेल्या डोळ्यांमधनं फक्त आणि फक्त उगाच ते अश्रूच बाहेर येत राहणार आहे, दुसरा तो गेम बदलणारच नाहीये हे कळून चुकलेलं आहे. नो मॅटर वॉट ती आता तिची साईड आता ती पलटणार नाहीये, कारण इव्हेंच्युअली पुन्हा तिने तन्वीला मिठ्या मारून आणि हे करून सगळं ते डायल्यूट करून टाकलेल्या आहेत गोष्टी, त्यामुळे त्याचा काही उपयोग नाहीये फारसा दीपालीचे डोळे उघडून सुद्धा. रेवा अगेन चांगली व्यक्ती असून सुद्धा तिने तिचा गेम तिच्या स्वतःच्याच हाताने तिने धुळधाण करून घेतलेली आहे. आणि आता अजून कोण राहिलं? तन्वीविषयी तर मी सांगितलंच, या सगळ्या ज्या काय गोष्टी वाटलेल्या आहेत ते. लोकांना ना हिरो हवा असतो, पण तुम्ही एका चांदीच्या ताटामध्ये असं अगदी सगळं परफेक्शन असं आम्हाला सर्व करणार असाल तर त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. प्रोसेस सुद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे मला आणि व्यक्ती म्हणून किंवा हे असा तो जो मनमोकळेपणा आहे दुसऱ्याच्या प्रती, एक तेच सेम एक टुमणं घेऊन दुश्मन म्हणून फिरत राहणे. तन्वी कोलते कधी असं करत नाही, तन्वी कोलते हे ते इट इज व्हेरी इरिटेटिंग. त्यामुळे स्वतःच्या पॉझिटिव्हचा अति गाजावाजा केल्यामुळे मला असं वाटतं की तन्वी माझ्या तरी लिस्टमध्ये फेवरेट्सच्या लिस्टमध्ये ती खूप खाली आहे, प्लेअर म्हणून जरी चांगली असली तरी. आणि मला सांगा झक मारली याच्यामध्ये काय आक्षेपार्ह आहे एवढं? हां काय आहे? तन्वीला आता ते एक तो फॉर्म्युला कळून चुकलेला आहे. म्हणजे अक्षरशः बीजगणितामध्ये जशा गोष्टी असतात, जसे फॉर्म्युला असतात अप्लाय करण्यासाठी, तसं ती करते की नीट शब्द जपून, राखी अति होतंय हे नाही करायचंय, लायकी काढायची नाही, औकात काढायची नाही. हे एक तिला कळून चुकलेलं आहे की आपण शब्दांचं भांडवल केलं की त्याच्यावरती खूप सारं डिस्कशन होऊ शकतं, खूप त्याचा जो काय आहे तो इश्यू क्रिएट होऊ शकतो. त्यामुळे काही झालं की आपल्या शब्दांवरती कॉन्सन्ट्रेट करायचं. कुठला टास्क असतो, एरवी ठीक आहे काहीतरी बोललं, पण ते अगदी छापील क्रायटेरिया हा जो काय आहे तर तो तिला कळलेला आहे आणि तोच तो ती चंदनासारखा उगाळत बसते. तर असा होता माझा आणि माझ्या बेबी आत्याचा रिव्ह्यू. तर तुम्हाला काय वाटलेला आहे, तुमचे फेवरेट्स कोण आहेत, तुमचे ऑब्झर्वेशन्स काय होते, हे सगळं कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि आता लास्ट वीक आहे, त्यामुळे लास्ट काही शेवटच्या मनातली जी काय आहे खदखद तर ती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी रोस्टिंगचा तडका घेऊन मी पुन्हा येणार आहेच आहे. तोपर्यंत भेटूच.